रिंकूने काम कसं केलं आहे तो नंतरचा विषय आहे. पण हा चित्रपट आणि त्याचा टॉपिक कसा आहे याविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो तर जी मास ऑडियन्स वगैरे असते, ज्यांना फक्त लव्ह स्टोरीज वगैरेमध्ये इंटरेस्ट असतो किंवा ॲक्शन मूव्हीजमध्ये इंटरेस्ट असतो, ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे. आशा जर तुम्ही गावामध्ये वगैरे कधी जीवन जगले असाल किंवा माहिती असेल तुम्हाला, गावातल्या ज्या शाळा असतात, गव्हर्मेंट स्कूल्स आपण म्हणू शकतो त्यांना, तिथं आशा या गोष्टीचं खूप महत्त्व आहे. आणि तिथं एक काम करणारे जे गव्हर्मेंटचे, जितकं मी समहाव याच्याविषयी स्टडी केलेले आहे याच्या आधी, पण जसं हा टॉपिक माहिती आहे मला तसा, तर पर्टिक्युलरली हे काही ना काही असे कामं करत असतात जे गव्हर्मेंटच्या अंडर असतात. तर आणि यू कॅन से दॅट समाजसेवा म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरली जसं पोलिओ वगैरे टाईपचे असतात ना, की थोडं काही गव्हर्मेंटचे काही प्रोग्राम्स वगैरे पण पॉप्युलर करायचे असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील काही गोष्टी, तर त्या टॉपिकवर पर्टिक्युलरली हा विषय आहे, म्हणजे हा चित्रपट आहे. आणि ज्या पद्धतीने या चित्रपटाचं प्रेझेंटेशन आहे मित्रांनो, जास्त एक्सपेक्टेशन जर नाही ठेवलं, हां, पण आता यामध्ये जर म्हणलं तर विषय हा आहे की काय हा चित्रपट थिएटरला पाहायला हवा. ऑब्व्हियसली फॅमिली ऑडियन्स, जर इट्स नॉट अबाउट की तुम्ही रिंकूचे फॅन वगैरे असाल, हा टॉपिक खरंच चांगला आहे. ऑब्व्हियसली तुम्ही तिचे फॅन असाल तर नक्की बघा, नो डाऊट. काम नक्कीच तसं डिफरंट आहे, तिचं चांगलं आहे. वेगवेगळ्या टॉपिकवरती जे चित्रपट करते ना आजकाल, ते बेटर वाटतं आहे. म्हणजे ठीक आहे, तिने तिची ती जे एक ओळख आर्चीवाली नाही ठेवली आहे. पर्टिक्युलरली प्रत्येक वेळेला बॉलिवूडचं कसं असतं की एखाद्या चित्रपट लोकांचं एक फॅशन झाली तर ते त्याच टॉपिकवर जातात, की पर्टिक्युलरली जास्त काही मेहनत नाही करायची गरज. बरोबर आहे. तर जसं बुलबुल्या 2, बुलबुल्या 3 वाला अँगल चालला आहे, एकच टॉपिक, एकच ते क्रिंज कॅरेक्टर, तर त्या टाईपचं नाही आहे. तर मला हे नक्कीच आवडलं हिचं. आता बाकीच्यांचं काय मत आहे तिच्याविषयी मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण सिरियसली बेटर वाटतं. की मलाही एकेकाळी असं वाटायचं की यार आता ही प्रत्येक चित्रपटात याच टाईपचं काही ना काही करून येईल. जेव्हा तो चित्रपट ब्लॉकबस्टर गेलेला, आजपर्यंतचा रेकॉर्ड बाय द वे कोणी तोडला नाही आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आय थिंक सैराट अजून पण रँक 1 आहे कलेक्शन बाबतीत. सो पॉईंट तो नाही आहे, पॉईंट फक्त हा आहे की हिने खरंच डिफरंट कॅरेक्टर्स केलेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट मी म्हणू शकतो तुम्हाला तिच्यासाठीही बघायचं आहे तर बघा. मला कौतुक हे वाटलं की डिफरंट टॉपिक आहे आणि चांगल्या रीतीने मांडू शकत होते बाय द वे अजून पण, मला जे पर्टिक्युलरली वाटलं याविषयी. पण तरी ठीक आहे यार, चित्रपटाचा जो त्यांचा एक तऱ्हेने आपण म्हणतो ना मोटिव्ह किंवा उद्देश चांगला आहे. आणि याविषयी ॲक्च्युली तरी मी म्हणेल की हा ब्रेव टॉपिक आहे आणि प्रेझेंटेशन थोडं बेटर असायला हवं होतं तरी पण तरी ठीक आहे. डायरेक्शन वगैरे वन टाईम वॉच आहे. आता प्रश्न तो की ओ टी टीवर हा जास्त चालला असता तर त्याचं ऑन सिरियस नोट हो, रॅदर दॅन थिएटर्स. पण मग ती हीच गोष्ट झाली ना, मग थिएटरला काय रिलीज करायचं, मग असे चित्रपट तुम्ही डायरेक्ट इग्नोरच कराल असं होईल. सो वन टाईम वॉच यार मित्रांनो, जास्त मी नाही म्हणणार. प्रेझेंटेशन थोडं बेटर हवं होतं. मी 5 मधून 3 स्टार देईन. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला तर नक्की सांगा कसा होता.